जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ आपल्याला आषाढी एकादशी निमित्त विशेष असं निरूपण सांगतात. समर्थ म्हणतात की येणाऱ्या 6 जुलैला आषाढी एकादश आहे. बघा म्हणले समर्थ, विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या आषाढी एकादशीला महाराष्ट्रातलेच नाही तर परदेशातले लोक सुद्धा या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी येतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ सांगतात की विठुरायाचा महिमा जेवढं सांगेल तेवढा कमीच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, कितीतरी वारकरी लोकांनी आपलं घर महिना अगोदर सोडलेलं आहे. बघा म्हणले समर्थ, त्यांनी ऊन म्हटले नाही, पाऊस म्हणत नाहीत, वारा म्हणत नाहीत, प्रत्येक संकटांना ते सामोरे जातात. का तर त्यांना विठुरायाला डोळे भरून पाहायचं आहे, विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे आणि चंद्रभागेच्या त्या नदीचं स्नान करायचं आहे आणि आपली पुण्याई वाढवायची आहे. बघा म्हणले समर्थ, का ते एवढा त्रास सहन करून विठुरायाच्या दर्शनाला जात आहेत? का तर त्यांना काहीतरी प्रचिती आलेली असते, काहीतरी अनुभव आलेला आहे आणि म्हणूनच ते महिना अगोदर आपलं घर सोडून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या वारीला निघाले आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, 2 दिवस जर आपण कुठेतरी फिरायला गेलो किंवा ट्रिपला गेलो, आपली जर गैरसोय झाली तर आपल्याला किती त्रास होतो. आपल्याला जर वेळेवर जेवण नाही मिळालं, चहा नाही मिळाला, आपली जर झोप झाली नाही, जर आपल्याला व्यवस्थित काही सोय नाही मिळाली, आपली गैरसोय झाल्यावर आपली किती चिडचिड होते. तर त्या वारकऱ्यांनी महिना अगोदर घर सोडलेलं आहे. बघा, त्यांना वेळेवर जेवण मिळत नाही, चहा मिळत नाही, वेळेवर त्यांना झोप मिळत नाही, तरीही ते सर्व त्रास सहन करून का जातात? का तर त्यांना प्रचिती आलेली आहे, अनुभव आलेला आहे आणि म्हणूनच ते विठुरायाच्या दर्शनाला जात आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की विठुरायाचा महिमा जेवढं सांगेल तेवढा कमीच आहे. हे विठ्ठलच विष्णूचेच अवतार आहेत आणि हे विठ्ठल श्रीकृष्णांचंच रूप आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, सर्व संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ महाराज या सर्वांच्या पालख्या पंढरीच्या वारीला जातात. म्हणजे समर्थ पंढरीला भेटायला जातात त्या विठ्ठलाला. पण सावतामारी हा एक असेच संत आहेत की त्यांची पालखी मात्र आतापर्यंत विठ्ठलाच्या पांडुरंगाला पंढरपूरला कधीही गेले नाही. कारण पांडुरंग विठ्ठलच त्या सावतामाळ्याला भेटायला गेले. कारण सावतामाळ्याची भक्ती एवढी श्रेष्ठ होती, नामस्मरण होतं आणि म्हणून विठ्ठलच त्यांना भेटायला त्यांच्या घरी जात होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. याचा अर्थ असं नाही की बाकीच्या संतांची भक्ती नव्हती, बाकीच्या संतांची ही भक्ती तेवढीच होती. का तर त्यांना त्या पंढरीच्या मातीचं दर्शन घ्यायचं होतं, त्या विठ्ठलाला आपल्या डोळ्यांनी भरून पाहायचं होतं, त्या चंद्रभागेचं स्नान करून घ्यायचं होतं दरवर्षी. म्हणूनच प्रत्येक वर्षी त्या संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, विठ्ठलाच्या कानात तर माशाच्या आकाराचे डूल का आहेत त्याची ही कहाणी समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, एक कोळी नावाचा एक व्यक्ती होता म्हटले आणि त्याची भक्ती विठ्ठलावर भरपूर होती आणि त्याचा व्यवसाय मासे पकडायचे आणि विकायचा होता. तो दरवेळी समुद्रामध्ये जायचा आणि समुद्रामध्ये जर लाटा आली तर आपल्या जीवाची भीती असायची, म्हणून ते नेहमी विठ्ठलाचं नामस्मरण करायचा. विठ्ठल 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 असं करत तो मासे पकडत होता आणि मासे पकडल्यानंतर बाजारात जाऊन ते मासे विकत होता. असं करत करत त्याची खूप गरीब परिस्थिती होती आणि असा व्यवसाय केल्यामुळे त्याची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली आणि त्यालाही विठ्ठलाच्या नामाची प्रचिती येऊ लागली, अनुभव येऊ लागला. मग त्याच्याही मनात आले की सगळे जण विठ्ठलाच्या दर्शनाला जातात, एवढी आषाढी वारीला गर्दी असते, महाराष्ट्रातले नाही तर परदेशातले लोक येतात, तर आपणही त्या विठ्ठलाला डोळे भरून पाहावं, आपणही त्याचं दर्शन घ्यावं. आपल्याला त्याने एवढी प्रचिती दिली, अनुभव दिला, तर त्याचंही दर्शन आपण एकदा का होईना घ्यावं. म्हणून त्याने 2 मासे घेतले आणि विठ्ठलाच्या दर्शनाला तो पंढरीला निघाला. मग ज्यावेळेस तो मंदिरामध्ये गेला त्यावेळेस तिथे ब्राह्मण लोक होते. त्यांनी मात्र त्या कोळ्याला त्यांनी बाहेर हाकललं. त्याला म्हणाले, तू मासे घेऊन आला, हे विठ्ठलाला चालत नाही आणि तुला कळतं का नाही, विठ्ठलाला हे तू काय घेऊन आलास? आणि त्या कोळी नावाच्या त्या व्यक्तीला त्यांनी त्या गाभाऱ्यातून हाकलून लावलं. त्यावेळेस मात्र विठ्ठलाला खूप वाईट वाटलं, कारण त्याची भक्ती श्रेष्ठ होती, त्याचं नामस्मरण श्रेष्ठ होता.
त्याचा शुद्ध भाव श्रेष्ठ होता आणि त्याने अंतःकरणातून त्या विठ्ठलाचं नामस्मरण केलं होतं, त्यावेळेस मात्र बघा म्हणले समर्थ त्या मूर्तीतून विठ्ठल प्रगट झाले आणि बघा म्हणले त्या ब्राह्मण लोकांना म्हणाले, तुम्हाला त्याला हाकलून द्यायचा काहीही हक्क नाही, काहीही अधिकार नाही. या सृष्टीवर जेवढे जेवढे जीवजंतू, प्राणी, वनस्पती, मनुष्य यांना जन्माला घातलेले आहे ते सगळे माझेच लेकर आहेत. तुम्ही यांना माझ्यापासून दूर करू शकत नाही, ते माझ्यापाशी राहू शकतात. आणि बघा म्हणले समर्थ त्या पोरी नावाच्या त्या व्यक्तीकडून विठ्ठलाने ते मासे घेतले आणि आपल्या कानामध्ये परिधान केले, म्हणजे कानामध्ये ते डूल म्हणून ते वापरू लागले. आणि मग मात्र त्या पोरी नावाच्या त्या व्यक्तीला खूप आनंद झाला आणि त्याने त्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं. बघा म्हणले समर्थ आणि विठ्ठलानेही त्याला भरपूर आशीर्वाद दिले. बघा म्हणले समर्थ म्हणजे शेवटी भक्ती आणि भाव शुद्ध असला की परमेश्वर पांडुरंग आपल्याला कुठेही दर्शन देतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ की पांडुरंगाला तुळशीची माळ का घातली जाते किंवा त्याच्या चरणावर तुळशीचं पान का ठेवलं जातं याचाही महिमा सद्गुरू आपल्याला इथे सांगतात. बघा म्हणले समर्थ एकदा केळीच्या पानाला खूप अहंकार आला होता आणि बघा म्हणले केळीच्या पानावरच पांडुरंगाला सर्व प्रकारचा नैवेद्य दाखवला जात होता. त्यामुळे केळीच्या पानाला खूप अहंकार आला आणि त्यावेळेस ते आंब्याचं पान आलं आणि आंब्याचं पान त्या केळीच्या पानाला म्हणू लागलं की तुला काय एवढा अहंकार आलाय, मला सुद्धा महत्त्व आहे, मला सुद्धा दिवाळीच्या पाडव्याला दसऱ्याच्या वेळेस तोरण म्हणून त्या दाराच्या समोर लावलं जातं, दारावरती लावलं जातं, मग मला किती महत्त्व आहे. बघा म्हणले समर्थ त्याच वेळेस ते खाऊचं पान आलं. त्या खाऊच्या पानालाही वाटू लागलं की या दोघांना अहंकार आलाय, मला किती महत्त्व आहे. तेव्हा ते खाऊचं पान म्हणू लागलं की तुम्हाला एवढा का अहंकार आलाय, मला किती महत्त्व आहे. सत्यनारायणच्या पूजेच्या वेळेस माझा वापर केला जातो, एवढंच नाही तर गणपतीचं आगमन होतं त्यावेळेस गणपतीच्या पूजेच्या वेळेस माझा वापर केला जातो, मला किती महत्त्व आहे. बघा या तिघांचं बोलणं ऐकून तेथे तुळशीचं पान आलं आणि ते म्हणालं तुमच्या तिघांना एवढा अहंकार आलाय पण मला कणभरही अहंकार नाही आणि म्हणूनच मला पांडुरंगाने त्याच्या चरणापाशी घेतलेला आहे, त्याच्या गळ्यामध्ये मी परिधान झालेला आहे. बघा म्हणले समर्थ म्हणूनच तुळशीच्या पानाला खूप महत्त्व आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की तुळशीचं पान हे पांडुरंगाच्या गळ्यामध्ये अर्पण केलं जातं, त्याच्या चरणापाशी ठेवलं जातं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एकादशीचं खूप महत्त्व आहे. ही एकादश केली तर आपले ही 83,999 योनीतून आपण जे अवगुण घेऊन आलो आहेत ते केल्यानंतर आणि त्याचं नामस्मरण केल्यानंतर हळूहळू ते दोष कमी होतील. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की रोज थोडं का होईना त्या पांडुरंगाचं त्या विठ्ठलाचं आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे आणि आपले हळूहळू दोष कमी करता आले पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एकादश खूप महत्त्वाची आहे, प्रत्येकाने ही एकादश करावी आणि त्या दिवशी अखंड त्या भगवंताचं त्या विठ्ठलाचं नामस्मरण करावं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ भक्त पुंडलिक त्याचा तर महिमा किती आहे, आजही त्याचं नाव निघतं का तर त्याने आईवडिलांची सेवा केली होती. बघा म्हणले समर्थ ज्यावेळेस आईवडिलांची सेवा करत होता, नामस्मरण करत होता त्यावेळेस विठ्ठल त्याला दर्शन देण्यासाठी तेथे आले होते. त्यावेळेस त्याने वीट तेथे ठेवली आणि म्हणाले, हे विठ्ठला तुम्ही ह्या विटेवर थांबा, विटेवर उभे राहा, ज्यावेळेस माझं आईवडिलांची सेवा पूर्ण होईल त्यावेळेस मी तुमचं दर्शन घेईल. आणि बघा विठ्ठलही त्या आईवडिलांचं सेवा होतोपर्यंत त्या विटेवर उभारले आणि ज्यावेळेस पुंडलिकाचं आईवडिलांची सेवा पूर्ण झाली त्यावेळेस पुंडलिकाने त्या पांडुरंगाचं त्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं. बघा म्हणले समर्थ तेव्हापासून जे विटेवर तो उभा आहे तो आतापर्यंत तो पांडुरंग तो विठ्ठल विटेवरच उभा आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आईवडिलांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा आहे. आईवडिलांना कधीही दुःख देऊ नका. आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश, कीर्ती, प्रताप, महिमा येणार नाही आणि त्यांचा आशीर्वादच घ्या तरच आपल्या प्रत्येक कामामध्ये यश येईल. त्यांना कधीही दुःख देऊ नका, त्रास देऊ नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. कारण त्यांना आनंद दिला तरच विठ्ठलाला आनंद होणार आहे, त्यांना दुःख दिलं तर विठ्ठल आपल्यावर नाराज होणार आहेत. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात त्या पुंडलिकासारखी आपल्या आईवडिलांची आपल्याला सेवा करता आली पाहिजे. जसं श्रावण बाळाने केलं, रोहिदास चांभारने केलं, पुंडलिकानं केलं, तसं आपल्याकडूनही आपल्या आईवडिलांची सेवा रोज झाली पाहिजे तरच विठ्ठल ही आपल्यावर आनंदित होईल आणि आपल्यावर प्रसन्न होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. तरी समर्थ म्हणतात की आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तरी ही आषाढी एकादशी सर्वांनी करावी आणि नामस्मरण ही सर्वांनी करावी असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. धन्यवाद. जय सद्गुरू.